10 वेळा मी पाठवलेली फाईल त्या खात्याकडून परत येत होती, मात्र मी पाठपुरावा सोडला नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी शनिवारी केलंय। जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्या रोखठोक बोलण्यामुळे प्रसिद्ध आहेत। त्यांनी केलेल्या भाषणांनी अनेक सभा जिंकलेल्या असतात। विधिमंडळाच्या सभागृहात विरोधकांच्या आघाडीवर येऊन सामना ते करत असतात, परंतु राज्य सरकारमधील सर्वात महत्त्वाचे खाते असलेल्या अर्थ खात्याविषयी त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे। त्यांनी अर्थ खात्याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते आहे। 10 वेळा मी पाठवलेली फाईल त्या खात्याकडून परत येत होती, मात्र मी पण पाठपुरावा सोडला नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी शनिवारी केलं। जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे। जळगावात हातपंप दुरुस्ती, वीज पंप दुरुस्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार सोहळा पार पडला। त्यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पाणीपुरवठा खात्याच्या एका फाईलचा अनुभव सांगितला। ती फाईल मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे तब्बल 10 वेळा पाठवली, त्यानंतर ती परत आली, पण मी सुद्धा पाठपुरावा सोडला नाही असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं। अर्थ खातं हे सर्वात नालायक खातं आहे। या गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रत्युत्तर दिलंय। ते म्हणाले की गुलाबराव पाटील यांना कदाचित अर्थ खात्याचा वाईट अनुभव आला असेल, परंतु मीही अर्थमंत्री होतो। अर्थ खात्याविषयी अनेकांची अशीच धोरणे असतात। अर्थ खातं योजनांमध्ये अडथळे आणतं असा आरोप होत असतो, परंतु अर्थ खात्याने अडथळे आणले नसते तर राज्याची तिजोरी 1 दिवसात खाली झाली असती। प्रत्येक ठिकाणी अर्थ खातं हे चाळणी करण्याचे काम करत असते, ते आवश्यकच आहे। अर्थ खात्याकडून चाळणी झाल्यावर तिथे आवश्यक असते तिथेच पैसे दिले जातात, त्यामुळे या खात्याला नालायक खातं म्हणता येणार नाही असं बोलत असताना एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना तोंडावर पाडलं। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।